बघा, वन डे. आता एका दिवशी काय झालं होतं की आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर्स. आता ज्या सीड्या आहे ना, त्या सीड्यावरून काय झालेलं की एक दिवशी ती घसरली. समबडी फ्रॉम द टॉप गेव अ फ्रँटिक स्क्रीम. आता ती ही जी सीड्या आहे ती इथे आपल्याला घसरताना दिसत आहे. म्हणजे एक दिवशी त्या सीड्यांवरनं काय झालेलं आहे, ते पडलेली आहे. अगदी 7 सीड्या ती घसरून पडलेली आहे. मग बघा, आय फेल अँड केम टम्बलिंग डाऊन अबाउट 7 स्टेप्स. अगदी 7 सीड्या इतपत ती काय झालेली आहे, तर तिचा पाय सटकून ती खाली 7 सीड्या येऊपर्यंत घसरलेली आहे. माय एल्बोज अँड नीज वर बॅडली ब्रस्ट. आता तिच्या कोपऱ्याला, हाताच्या कोपऱ्याला आणि तिच्या गुडघ्यांना तर जबरदस्त काय लागलेला आहे, तर मार लागलेला आहे. बघा, ह्याच विचारात ती होती आणि त्या विचारामध्येच तिला काय केलेलं आहे, ती सीड्यावरून घसरलेली आहे आणि तिच्या पायाला आणि हाताला काय लागलेलं आहे, तर मार लागलेला आहे. मग बघा, माय न्यू फ्रॉक वॉज टर्न ॲट द सीन. आता इथे वेन आय रीच होम मम्मा शाउटेड आय एम सिक ऑफ यू. आता इथे तिचा जो नवीन फ्रॉक होता त्याची शिलाई जी आहे ती आता काय झालेलं होतं, तर तिचा जो नवीन फ्रॉक होता तो फाटला गेला. जेव्हा ती पडली तेव्हा तिचा फ्रॉक देखील फाटला गेला. पण आई तिला काय बोलत होती की तू मला किती खर्चामध्ये पाडणार आहेस, असं आई तिला म्हणत आहे की तू हे काय करून घेतलंस, सीड्यांवरून तू पडलीस, तुझ्या हाताला लागलं, पायाला लागलं आणि नवीन जो फ्रॉक आहे ते देखील तुझा फाटलेला आहे. मग वेन विल यू स्टॉप मेकिंग मी पे दस माय नोज फॉर सच एक्स्ट्रावगंट लॉसेस. तू मला किती खर्चामध्ये पाडणार आहेस, तुझा नवीन फ्रॉक काय झालेला आहे, फाटलेला आहे. म्हणून आई तिच्यावरती काय झालेले आहे, तर वैतागलेले आहे की तू ज्यामुळे मला काय होतोय, तर त्रास होत आहे. म्हणून मदर सेज मी बाय द आर्म गिव्ह मी अ गुड जर्क अँड सीटेड मी ऑन द बेड. आता तिला तिची आई जी आहे ती इथे रूममध्ये घेऊन आलेली आहे आणि तिला बेडवरती बसवलेलं आहे. आणि बेडवरती बसवल्यानंतर तिला काय करत आहे, तर तिला एक क्रीम जी आहे ती इथे तिच्या जखमेवरती लावताना आपल्याला इथे दिसून येत आहे. बघा, आता तिची आई जी आहे ती काय करत आहे, तर तिला एक क्रीम म्हणजे शी fetches an antiseptic lotion and apply it to my elbow and knees but did not hug me. आता तिच्या आईने काय केलेलं आहे, तर तिच्या आईने इथे तिला जे लोशन आहे अँटीसेप्टिक लोशन ते लावलेलं आहे आणि तिला इथे तिच्या जखमेवरती अप्लाय केलेला आहे. पण तिला काय नाही केलेलं आहे, तर त्यांनी तिला हग केलेलं नाही आहे, मिठी मारलेली नाही आहे की बाळा तुला आता लागलं आहे, कसं काय लागलं आहे याची विचारपूस न करता फक्त काय केलेलं आहे की तिला जी काही एल्बोला आणि नीला जी जखम झाली होती तिथे तिने अँटीसेप्टिक क्रीम जी आहे ती फक्त लावली आणि तिच्यावर ओरडत राहिली की तुझ्यामुळे काय होत आहे, असा प्रॉब्लेम होत आहे. असं सायलीवरती कोण ओरडत होतं, तर सायलीवरती अशा प्रकारे तिची जी आई आहे ती ओरडत होती. तर पहा मुलांनो, इथे विदिन मी लिंगर्ड द yearning that she would hold me and console me. म्हणजे तिने काय केलेलं नाहीये, तर तिच्या आईने तिला मात्र मिठी मारलेली नाहीये आणि तिला जवळ बोलवून तिची काय केलेली नाहीये, प्रेमाने विचारपूस केलेली नाहीये. मग इथे बघा, माय यंगर ब्रदर. आता तिचा जो लहान भाऊ आहे तो काय झालेला आहे, तर वॉज क्लोज बाय, तिच्या बाजूलाच उभा होता. मग ॲज मम्मा वॉक अवे टू द किचन. मग तिची मम्मा जी आहे ती कुठे निघून गेली, किचनमध्ये निघून गेली. ही केम अँड सॅट बिसाइड मी. आता तिचा जो भाऊ आहे तो तिच्या जवळ आला आणि तिच्या जवळ तो बसलेला आहे. बघा, आपल्याला मोठ्या बहिणीला लागलेला आहे आणि तिचा भाऊ काय करत आहे, तिची जी विचारपूस आहे ती इथे करत आहे. बघा, तो काय म्हणत आहे की ही प्लेस्ड हिज लिटल हँड ऑन माय आर्म अँड विशड आर यू इन ग्रेट पेन.
काय ग ताई, तुला काय होत आहे, खूप दुखत आहे का, अशी जी विचारपूस आहे ती आता कोण करत आहे, तर तिचा जो लहान भाऊ आहे तो आता मात्र तिला प्रेमाने विचारत आहे की तुला जे नीला आणि हाताच्या कोपऱ्याला जे लागलेलं आहे, एल्बोला जे लागलेलं आहे, ते तुला खूप दुखत आहे का, असं कोण म्हणत आहे, तर तिचा लहान भाऊ म्हणत आहे. मग बघा, आय हग हिम टाईट अँड स्टार्टेड क्राईंग अगेन. आता तिने काय केलेलं आहे की तिला खूप प्रेमाने विचारपूस तिच्या भावाने केली असल्यामुळे ती त्याला काय करत आहे, तर हग करत आहे, प्रेमाने मिठी मारत आहे. मग आय यूज टू वॉक क्वाईट काउजली एट आय वुड ऑफन स्टंबल. आता ती इथे मात्र खूप भावूक झालेली आहे आणि भावूक होऊन तिने काय केलेलं आहे, तिच्या लहान भावाला इथे मिठी मारलेली आहे. मग बघा काय झालं, वन डे द क्लास मॉनिटर्स अनाऊन्स वी विल कॉल हर स्लिपरी. आता जे मॉनिटर्स आहेत ना, त्या मॉनिटर्सने एक दिवशी काय ठरवलं की ह्या मुलीला आपण एक नाव देऊया, एक नवीन नाव देऊया. आणि काय नाव देऊया, तर ते देऊया स्लिपरी. स्लिपरी हे नाव जे आहे ते मॉनिटर्सने आता कुणाला दिलेलं आहे, तर सायलीला दिलेलं आहे. मग बघा, अदर स्लीप ऑन वेट ग्राउंड, म्हणजेच इतर जे आहेत, जे बसलेले आहेत ते, सायली मॅनेजेस टू स्लीप इवन ऑन ड्राय लँड. का बरं त्याला स्लिपरी हे नाव देण्यात आलं, कारण ती फक्त जी ओली जागा आहे तिकडनंच न घसरता ती ड्राय जागेतून सुद्धा काय होते, कोरड्या जागेवरून सुद्धा ती घसरते. म्हणून तिला काय नाव देण्यात आलं होतं, तर सगळ्यांनी मिळून तिला स्लिपरी हे जे नाव आहे ते देण्यात आलं होतं. मग बघा, दॅट provided that other girls of the class knew shop for fun. आता सगळेजण तिची काय करायला लागले, खूप मस्करी करायला लागले, कारण तिला मॉनिटर्सने काय केलेलं, तर नवीन जे नाव आहे ते तिला दिले होते. दे टीज मी विथ द न्यू टायटल एव्हरी डे. आता प्रत्येक दिवशी तिला काय देण्यात आलं होतं, तर एक नवीन जे टायटल आहे ते तिला देण्यात आलं होतं. आणि तिला चिडवण्यासाठी हे जे टायटल्स आहे तिला देण्यात येत होते की ही मुलगी कशी आहे, तर ही जी मुलगी आहे ती आता फक्त ओल्या जागेवरून नाही तर कोरड्या जागेवरून सुद्धा काय होते, तर स्लीप होते. म्हणून यांनी तिला काय नाव दिलं, तर स्लिपरी असे नाव दिले. बघा, सून अ वर्स वॉज कंपोज इन माय ऑनर. आता एक गाणं सुद्धा तयार झालेलं आहे. तिची जी तिला जे नाव देण्यात आलेलं आहे स्लिपरी, त्यावरून एक सॉन्ग सुद्धा कोणी तयार केलेलं आहे, तर मॉनिटर्सने तिच्या क्लासमेट्सनी तयार केलेलं आहे. बघा, स्लिपरी स्लिपरी स्लीपिंग विदाऊट मक. म्हणजेच काय की ही जी सायली आहे ती विदाऊट मक म्हणजेच की चिखलाशिवाय काय करते, तर घसरणारी अशी ती मुलगी आहे. म्हणून आस्क हर द सिम्पलेस्ट क्वेश्चन्स, नो आन्सर इज यू लक. तिला कितीही सोपा प्रश्न विचारला तरी देखील ती काय करते, त्याचं आन्सर जे आहे ते देत नाही. अशा प्रकारे तिला चिडवण्यात आलं होतं. म्हणजे नेहमी तिला अशी टीजिंग जे आहे ते तिचे जे फ्रेंड्स आहे, क्लासमेट जे आहे ते करत होते. मग आय लिव्ह इन spiritual fear of everyone, the girls, the teachers, the young and the old. आता तिला काय झालं होतं की तिच्या क्लासमधले जे काही स्टुडंट आहे ते सगळे आता तिला काय करायला लागले होते, तर चिडवायला लागले होते. आणि तिची ओळख जी आहे ती अशी करण्यात आली होती की ही कशी मुलगी आहे, तर चिखलाशिवाय घसरणारी ही मुलगी आहे. ती अगदी कोरड्या जागेवर देखील काय करत आहे, घसरत आहे. अशी सगळ्या क्लासमध्ये तिला चिडवलं गेलं होतं. मग वेन आय वॉज इन क्लास आय डेड नॉट मूव्ह आउट and when I was outside I was afraid of re-entering the class. जेव्हा ती क्लासमध्ये असायची ना तेव्हा तिला बाहेर जावं असं वाटत नव्हतं. का? कारण तिला काय करत होते, मुलं चिडवत होते. आणि जेव्हा ती बाहेर असायची तेव्हा तिला क्लासमध्ये यावं असं वाटत नव्हतं, कारण तेव्हा देखील तिला क्लासचे आतमध्ये असलेले जे काही क्लासमध्ये तिचे क्लासमेट आहेत ते देखील तिला टीजिंग करायचे, चिडवायचे. म्हणून एकदा ती वर्गामध्ये असली की वर्गाच्या बाहेर जायची तिची इच्छा नसायची. आणि जर वर्गाच्या बाहेर असेल तर तिला वर्गामध्ये येण्याची काय नसायची, तर इच्छा नसायची. अशी ती एकटी पडली होती. म्हणजे त्या सगळ्या त्रासाला ती काय झाली होती, तर सगळ्या त्रासाला ती खूप कंटाळली होती.
नॉर कुड आय मस्टर द करेज टू स्पीक टू एनीवन. म्हणजे असं कुणीही नव्हतं की ते काय करणार होतं, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार होतं किंवा तिला एखाद्या प्रेमाने हात तिच्या डोक्यावरून फिरवणारं असं तिला पाहिजे होतं. द बेल हॅड ऑलरेडी रंग वेन आय रीच द स्कूल. आता बेल झाल्यानंतर काय करावं लागतं, तर ऑलरेडी स्कूलमध्ये तिला जावं लागत होतं. द टीचर वॉज इन द क्लासरूम. आता टीचर जे आहे, बेल झाली आणि टीचर जे आहे ती क्लासरूममध्ये आली. त्यानंतर बघा, जेव्हा टीचर आली तेव्हा इथे आल्यानंतर तिने काय केलेलं आहे, आय सॉक्ड परमिशन टू एंटर. आता बेल झाली आणि ती आतमध्ये आली. आतमध्ये ऑलरेडी कोण होते, तर टीचर होते आणि तिने परमिशन घेतलेली आहे टीचरची की मी आतमध्ये येऊ का. म्हणून आता ह्या ज्या टीचर आहेत त्या तिला काय म्हणत आहेत की द टीचर वॉर अ फ्रोवन ऑन हर फेस बट शी लेट मी एंटर and told me to see her in the teacher's room after the class. आता तिला त्या काय म्हणाल्या सायलीला की आता तू काय कर, क्लासरूममध्ये ये आणि इथे बस, पण जेव्हा आपलं लेक्चर संपेल, जेव्हा आपला क्लास संपेल तेव्हा तुला काय करायचं आहे, तर मला भेटायला माझ्या कॅबिनमध्ये जे आहे, माझ्या रूममध्ये तुला यायचं आहे. असं ज्या टीचर आहेत त्या सायलीला म्हणाल्या की आता तू काय कर, हे जे लेक्चर आहे ते तू अटेंड कर. आणि बघा, आता त्यांच्या कॅबिनमध्ये भेटायला कोण आलेलं आहे, तर सायली आलेलं आहे. कारण सायलीला काय सांगितलं होतं की तू काय कर, मला भेटायला म्हणून तू आता माझ्या कॅबिनमध्ये ये. मग reassuring myself that she was a kind hearted teacher and would not punish me. मी तुला पनिशमेंट केलेलं नाहीये, ओरडलेले नाहीये, तरी सुद्धा तू अशी घाबरलेल्या अवस्थेत का आहे, असं जी टीचर आहे ती सायलीला हे प्रश्न विचारत आहे की मी तुला तर काहीच केलेलं नाहीये, मग तू का बरं एवढ्या घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहेस. म्हणून बघा ती काय सांगत आहे की सायली सांगत आहे की सायली असं म्हणत आहे, आय रीच द टीचर्स रूम विथ हिस्टिस्टन स्टेप्स. आता ते हळूहळू काय करत होते, तर टीचरच्या जे काही रूम आहे, जो त्यांचं कॅबिन आहे, तिथे ती पोहोचत होती, गेलेली होती. शी पुल्ड हर चेअर क्लोज टू माइन अँड पेंटिंग मी ऑन द हेड सेड व्हॉट मेक्स यू क्राय माय चाइल्ड. आता अचानक ती एवढी भावूक होती की तिच्या चेअरजवळ कोण गेली होती, सायली गेली होती आणि ती एवढी भावूक झाली होती की तिथे गेल्याबरोबर ती रडायला लागली होती. आता रडून झाल्यानंतर मग तिने काय केलं होतं पहा, तर जेव्हा ती रडायला लागली तेव्हा टीचर तिला काय म्हणाल्या, तर तिला टीचर असं म्हणाल्या की आय हॅवंट सेड अ वर्ड टू यू. मी तुला कुठलाही वर्ड्स जो आहे तो असा बोललेला नाही की तू रडशील. आफ्टर ब्रीफ पाऊज शी कंटिन्यू टेल मी व्हॉट युअर ट्रबल इज. ती उलट काय, त्या ज्या टीचर आहे तिला म्हणत होत्या की तुला असा काय प्रॉब्लेम आहे की ज्यामुळे तू कशी असतेस, तर खूप त्रासलेली असते. म्हणून इथे सांगितलेलं आहे, कन्फाइंड इन मी फॉर am I not like a sister? Not like a sister to you. A rare thrill ran thus my entire frame. आता मी तुझी कशी आहे, मोठ्या बहिणीसारखी आहे, म्हणून तू माझ्या समोर काय कर, तू का त्रासलेली आहेस, का वैतागलेली आहेस, तू अशी एकटी का राहतेस, लोनली का राहतेस, हे सगळं तू काय कर मला अगदी सांग. का बरं, कारण मी काय आहे, तर तुझ्या एका मोठ्या बहिणीसारखी आहे, म्हणून तुझे प्रत्येक जे प्रॉब्लेम आहे तू माझ्याशी काय कर, शेअर कर. असं सायलीला कोण सांगत आहे, तर ज्या टीचर आहेत ज्यांनी तिला कॅबिनमध्ये भेटायला बोलावलं त्या टीचर तिला सांगत आहे. मग फॉर अ मोमेंट आय फेल्ट आय शुड क्लाइंग टू हर अँड क्राय अँड क्राय. आता तिला खूप भरून आलेलं होतं, ती खूप भावूक झालेली होती आणि या भावुकतेमध्येच तिने काय केलेलं आहे, तर तिला पहिल्यांदा असं प्रेमाने तिला विचारल्यामुळे ती काय झालेली आहे, इथे रडलेली आहे. आणि ह्या गोष्टी ज्या आहे आता ती काय करत आहे, तर टीचरला शेअर करत आहे. टीचरला आता काय करत आहे, त्या शेअर करत आहे. म्हणून ऑफकोर्स आय डिड नॉट डू सो बट आय केप्ट गेझिंग ॲट हर विथ टीरफुल आईज. आता तिचे जे आईज आहेत ते कसे झाले होते, पाण्याने भरलेले होते आणि तिच्या
चेहऱ्यावरूनच टीचरला काय कळलं होतं की हिच्या मनामध्ये काय केलेलं आहे, खूप काही दडलेलं आहे. म्हणजेच ही जी सायली आहे ती का एवढी त्रासलेली आहे हे मात्र आता टीचरला कळालेलं होतं. आणि आता टीचरने काय केलेलं आहे तर तिला समजून घेण्याचा टीचरने प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे. मग आता आपण इथे बघू शकतो टीचर इथे काय म्हणत आहे की टेंडरली टीचर्स कंटिन्यू, डू यू नो द मीनिंग ऑफ दीदी? इट मीन्स एल्डर सिस्टर. ती काय म्हणत आहे की तुला माहिती आहे का की दीदीचा अर्थ काय होतो? तर दीदीचा अर्थ असा होतो की मी तुझी कोण आहे, एक मोठी सिस्टर आहे. आणि मोठी सिस्टरला तू सांगणार नाहीस का की तुझी प्रॉब्लेम काय आहे? तर बघा अगदी विश्वासामध्ये टीचर जे आहे ते कुणाला घेत आहे, सायलीला घेत आहे. आणि सायलीला विचारत आहे की तू माझी कोण आहेस? तर लहान बहीण आहेस आणि मी तुझी एका मोठ्या बहिणीसारखी आहे. म्हणून तू काय कर, तुला झालेला कुठलाही त्रास माझ्याशी शेअर कर. म्हणून won't you tell your sister your trouble? Amid sobs and said, the girls keep teasing me. आता मात्र ती सांगायला तिने काय केलेलं आहे, सायलीने सुरुवात केलेली आहे की मला मुली काय करतात तर मला मुली चिडवतात. असं ज्या टीचर आहेत ज्यांनी तिला विश्वासामध्ये घेतलं होतं त्या टीचरला आता सायली ज्या आहे तिची प्रत्येक गोष्ट जी आहे ते आता कुणाला सांगत आहे तर ती गोष्ट टीचरला शेअर करत आहे की शी लाफ, वाय आर यू स्क्रेड ऑफ देम? इफ यू क्राय लाईक दिस दे विल पेस्टर यू ऑल देन मोर, सो इग्नोर देम. तू का बरं त्यांचं बोलणं मनाला लावून घेतेस? तू काय करायचं आहे की जेवढं तू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देतील तेवढं ते काय करणार आहे, तुला चिडवणार आहेत. त्यापेक्षा तू काय करायचं आहे की प्रत्येक त्यांनी तुला जे जे चिडवतील ते सगळं तुला काय करायचं आहे, इग्नोर करायचं आहे. असं टीचर तिला समजावत आहे. जे कोणी तुला काय करतील तर चिडवतील त्या सगळ्या गोष्टी तू काय कर तर त्या सगळ्या गोष्टी तू सोडून दे, त्या इग्नोर कर. हू इज युअर फ्रेंड? आता प्रश्न विचारला की तुझे फ्रेंड कोणती आहे? मग बघा टीचरने जेव्हा सायलीला विचारलं की तुझी फ्रेंड कुठली आहे तर तेव्हा आय शोक माय हेड अँड द टीचर स्माईल. आता टीचरला कळलं की सायलीची कुठलीही फ्रेंड नाही आहे. इट सेम द टीचर हॅड पर्पड हर स्माईल इन टू माय आईज. आता मात्र टीचरने काय केलेलं आहे, एक स्माईल केलेली आहे आणि तिला काय सांगितलेलं आहे की तू काय होणार आहेस तर तू माझी फ्रेंड होणार आहेस का? म्हणून लाईक टू बी माय फ्रेंड शी सेड. आता टीचर म्हणाला तू माझी फ्रेंड होशील का? तर इथे द बेल रिंग. आता बेल काय झालेले आहे, वाजलेले आहे. शी रोज with a tender pat on my back. She said, listen, you were a sister, all right. आता मी तुझी काय नाही आहे तर फक्त सिस्टरच नाही आहे तर मी तुझी आता एक चांगली काय झालेली आहे, फ्रेंडसुद्धा झालेली आहे. आणि माझी फ्रेंड जी आहे ती मला कशी असायला हवी आहे तर माझी जी फ्रेंड आहे ती अशी असायला हवी आहे की नाव यू आर अ फ्रेंड टू. तू फक्त माझी कोण नाही आहेस तर फ्रेंडच नाही आहेत तर बट आय लाईक माय फ्रेंड्स टू बी अ ब्रेव. आणि माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या कशा असतात तर खूप शूरवीर असणाऱ्या आहेत. यू हॅव गॉट टू ट्राय बी ब्रेव. तू काय करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे, शूरवीर होण्याचा तू काय करायचा आहे, प्रयत्न करायचा आहे. आणि तो जो प्रयत्न आहे आता अगदी प्रेमाने ज्या टीचर आहेत त्यांनी विचारलेला आहे. कुणाला तर अगदी प्रेमाने विचारलेला आहे सायलीला. आणि सायली देखील सांगत आहे की आता मला जे जे काही प्रॉब्लेम आहे ते सगळे त्यांनी कुणाला शेअर केलेले आहे, टीचरला शेअर केलेले आहे.